हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल घडवणार आहे. मैत्रिणींनो, आयुष्य फक्त कामाने जबाबदाऱ्याने नाही, तर आपण आपल्यासाठी सुद्धा जगायला पाहिजे. घर, नोकरी, इतरांच्या अपेक्षांमध्ये आपण जर अडकून राहिलो तर हळूहळू आपला आनंद कुठेतरी हरवून जात आहे. अशा वेळी आपल्याला आपल्या छंदाची गरज असते. छंद म्हणजे ते काम जे फक्त तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी करत असता. जसं डान्स करणे, पेंटिंग करणे, स्वयंपाक करणे, लिहिणे किंवा भरपूर असे काही छोटे छोटे काम जे तुम्हाला रिलॅक्स करतात आणि तुमचे मन हलके करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे काम करता तेव्हा पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतं आणि म्हणूनच तुम्ही दिवसभर कितीही व्यस्त असलात तरी रोज किंवा आठवड्यातून थोडा वेळ तुमचा फक्त छंदासाठी तुम्ही काढायला हवा. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हा वेळ फक्त तुमचा आहे आणि तुमच्या आनंदाचा आहे. त्यासाठी तुम्ही छोटी छोटी पुस्तके वाचा. ही सवय छोटी आहे पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो. आपल्या सर्वांकडे दिवसातून 10 ते 15 मिनिटे नक्कीच असतात. जर तुम्ही हा वेळ मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याऐवजी पुस्तके वाचण्यात घालवलात तर तुम्ही रोज काहीतरी नक्कीच नवीन शिकणार आहात. पुस्तके आपल्यासाठी एक प्रकारचे सायलेंट मेंटर आहे. त्याच्यातील प्रत्येक शब्द आपल्याला नवीन विचारसरणी आणि नवीन दृष्टिकोन देतो. सकारात्मक आणि प्रेरणादायी पुस्तके वाचल्याने हळूहळू तुमची विचारसरणी ही पॉझिटिव्ह होऊ लागते. पुस्तक वाचल्याने केवळ नॉलेज वाढत नाही तर तुमचे लक्ष, धैर्य आणि कल्पनाशक्ती देखील वाढते. तर सध्या मी पार्टनर हे पुस्तक वाचत आहे. जर तुम्हालाही एखादा पुस्तक आवडला असेल आणि तुम्ही तो मनापासून वाचला असेल तर ते कोणता आहे त्याचं नाव सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाईप करा. सर्वात चांगलं पुस्तक मला अजून एक वाचायची इच्छा आहे ते म्हणजे युगंधर. ते पुस्तक मला काही केल्या भेटत नाहीये. जर तुमच्याकडे त्याची लिंक वगैरे काही असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणे की माझी ही 12 वर्षाची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाईल आणि युगंधर वाचण्याचा जो माझं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होईल. तर सध्या तुमचं कोणतं पुस्तकाचं वाचन चालू आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. तर मी ह्याच्या पूर्वी एक पुस्तक वाचलेलं, गुना हो का देवता. इतकं छान आणि इतकं सुंदर पुस्तक आहे की खूपच सुंदर. आता जे वाचत आहे ते पार्टनर. हे पार्टनर पुस्तक तुम्ही वाचलं आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. मैत्रिणींनो, आपल्या माणसांना आपण धरून ठेवतो पण बरीच लोक आपल्याला टार्गेट करतात आणि आपल्यापैकी बरेच लोक मोकळ्या वेळेत फोन, टीव्ही मध्ये अडकून जातात. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी किंवा घरातील लोकांशी खऱ्या अर्थाने जोडले जात नाही. पण लक्षात ठेवा, आपले खरे सामर्थ्य आणि आनंद आपले लोक आहेत. तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा जवळच्या लोकांसोबत तुम्ही वेळ घालवा, टाइम स्पेंड करा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने जोडले जाता तेव्हा तुमचे जे संबंध आहेत ते अजून मजबूत होतात आणि तुमचा मूड सुद्धा चांगला राहतो. आयुष्यात आनंदाची भावना वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही काहीही केलं तरी तुमचा कॉन्फिडन्स, जर तुम्ही घरातच राहत असाल, एकटे एकटे राहत असाल तर लो होणार आहे. यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. तुम्ही रोज 2 ते 5 मिनिट, 5 ते 10 मिनिट स्वतःसाठी काढा आणि आरशासमोर बसा, उभे राहा आणि स्वतःची स्तुती करा, स्वतःची प्रशंसा करा. कारण आपण काय करतो, आहे त्याच अवतारात, आहे त्याच अवस्थेत राहतो आणि आपल्या नवरोबाकडून किंवा आपल्या मुलांकडून किंवा आपल्या जवळच्यांकडून अशी अपेक्षा करतो की मला त्यांनी नावाजावं, एकदम चांगलं म्हणावं, ॲप्रिशिएट करावं. असं नाही.
दुसऱ्याकडून जर तुम्ही अपेक्षा ठेवली तर तुमच्या अपेक्षेचा भंगच होणार आहे, कारण तुमच्या मनात काय चालू आहे ते त्यांना समजणार नाही. आणि सध्याचं युग असं झालेलं आहे की कोणालाच कोणाशी घेणं देणं नाही. तर मग आपण स्वतःच आहोत की स्वतःला अप्रिशिएट करण्यासाठी काय गरज आहे दुसऱ्याची, मग तो घरातली कोणतीही व्यक्ती असो. स्वतःच तुम्ही आरशासमोर उभे राहा, किंवा आरशासमोर नाही तर आपला जो मोबाईल आहे ना त्याचा सेल्फी मोड ऑन करा कॅमेरामध्ये जाऊन, आणि स्वतःलाच तुम्ही असं म्हणा की मी खूप आनंदी आहे, मी निरोगी आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे, मी सुंदर आहे, मी प्रामाणिक आहे. अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही स्वतःसाठी सांगा. आणि पहा, हे ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ह्याने नक्कीच तुम्ही आनंदी राहणार आहात, आणि हळूहळू तुमचं मन हे पॉझिटिव्ह होणार आहे. आणि ह्या गोष्टी तुमचं मन आणि मेंदू हे खरं मानू लागतं, आणि हे तुमच्यातला आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि प्रेरणा वाढवण्यात खूप मदत करतं. पहा, ऐकायला जरी हे थोडंसं असं हसण्यासारखं असलं ना तरी ह्याचा खूप फरक पडतो. एक वेळ मी अशी होते की मला 4 माणसात बोलणं हे असं कंटाळवाणं वाटायचं, किंवा मी बोलायचे नाही. मग तो कॉन्फिडन्स लो असल्यामुळे किंवा स्टेज डेअरिंग नसल्यामुळे काही का असेना, पण आताची गोष्ट अशी आहे, माझे पहिले जर व्हिडिओ तुम्ही पाहिले ना तर तुम्ही हसताल, आणि मी सुद्धा हसते, की म्हणजे एकदमच असं बोलण्याला काहीच असं हे नव्हतं, असं जणू काय आपल्याला असं म्हणजे घाबरत मी बोलायचे. आणि आताच माझं बोलणं पहा कसं आपल्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, स्किल आहेत ना, ते आपल्याला सुद्धा माहिती नसतात. आपल्यालाच माहिती नाही तर मग दुसऱ्याला काय घेणं देणं त्याच्याशी. त्यासाठी आपले कौशल्य आपण ओळखा आणि त्यानुसार तुम्ही आपल्यात बदल करा. कितीही झालं ना तरी आपल्या आयुष्यातला जो पसारा आहे ना तो हळूहळू कमी करा. तो पसारा कमी करणे म्हणजे आपल्या आयुष्यात न कळतपणे बऱ्याच अनावश्यक अशा गोष्टी जमा होतात, घरात, कपाटात, स्वयंपाकघरात, आणि सर्वात जास्त म्हटलं तर आपल्या फोनमध्ये. या सर्व गोष्टी आपल्याला लहान वाटतात पण हळूहळू आपल्या मनालाही जड करतात. म्हणून जर तुम्ही डिक्लेटरिंग म्हणजेच अनावश्यक गोष्टी जर काढून टाकल्या तर हे खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही दर महिन्याला किंवा काही जणींना 15 दिवसांनी 8 दिवसांनी घर स्वच्छ करण्याची सवय असते, तर त्यातून तुम्ही नको असलेल्या गोष्टी काढून टाकता आणि आवश्यक त्या गोष्टी ठेवता. तसंच कपड्यांचंही आहे, तसंच फोनचं सुद्धा आहे. कारण आपण घरातल्या कामात जेवढा वेळ घालवतो तेवढा सध्या सोशल मीडियावरती वेळ जात आहे. मग तो कोणीही असो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो, गृहिणी असो, सगळ्यांचंच आहे. फोनमधून तुम्ही जुने मेसेज, डुप्लिकेट फोटो हे डिलीट करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती तुम्हाला नकोशा आहेत, मग तुमच्या आजूबाजूच्या असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, जे की असं असतं, भरपूर अशा व्यक्ती असतात की त्या आपल्याला आवडत नाही पण काही पर्याय नसतो, तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं त्यांना डोक्यातूनच काय तुमच्या फोन मधून सुद्धा डिलीट मारा, त्यांना म्यूट करून टाका आणि त्यांना आयुष्यातून काढून टाका. नाहीतर कसं होणार, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप उघडणार, जेव्हा तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टा ओपन करणार, तेव्हा त्यांचेच रील्स, फोटो, स्टेटस हे समोर येणार आणि तुमच्या डोक्यात कोठे ना कोठे त्या सेकंदापुरती निगेटिव्हिटी येणार आणि ती निगेटिव्हिटी पुढच्या 30 मिनिटासाठी, 1 तासासाठी किंवा पूर्ण दिवसासाठी तुमच्या सोबत राहणार. मग कशाला पाहिजेत? ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास होतो त्यांना आपल्या फोनमधून काढून टाकायचं आहे. तात्पुरते रिलेशन तुम्ही ठेवू शकता, तात्पुरते म्हणजे जेवढ्याला तेवढे, कामास काम तुम्ही तुमचं ते नातं ठेवू शकता, पण जबरदस्तीचं ओझं तुम्ही घेऊन फिरू नका. तुम्ही ते लगेच असं काढून टाका, डिलीट करा. जसं घरातील तुटलेल्या वस्तू किंवा अनेक वर्षापासून आपण न वापरलेले सामान काढून टाकायचे. आपल्या कामाची किंवा आपण जिथे कंटिन्यू राहतो ती जागा तुम्ही ऑर्गनाइज करा. जेव्हा तुमचं वातावरण स्वच्छ आणि हलकं असतं तेव्हा तुमचं मन सुद्धा एकदम प्रशस्त राहतं. सकारात्मकता, तुमची क्रिएटिव्हिटी आणि शांतीने भरलेली असते.
सर्वात महत्वाची मैत्रिणींनो एक गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतःची काळजी घेणे. ही सवय खूप लहान वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. तुमची काळजी जर तुम्ही घेतली नाही तर दुसरं कोणीही घेणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही गृहिणी असाल, तर जर तुम्ही कंटिन्यू घरातच राहत असाल, तर तुम्ही स्वच्छ कपडे घाला. आपण काय करतो, तोच मळकुटा गाऊन किंवा तेच टी शर्ट आणि तोच पायजामा, जर तसंच जर राहिलं तर तुमचा मूड आणि तुमची ऊर्जा ही कमी होणार. जेव्हा तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता, तेव्हा तुमचा मूड सुद्धा एकदम पॉझिटिव्ह राहतो आणि तुमच्या कामातही तुम्हाला फोकस राहतं. म्हणून फक्त मेकअप करणं किंवा खूप फॅन्सी कपडे घालणं नाही, स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे, केस आणि चेहऱ्याची काळजी घेणं एवढं सुद्धा पुरेस आहे. एकदा का ती तुम्ही पार केली तर आपला चेहरा, आपलं शरीर हे वय दाखवायला लागतं. हे नॅचरल आहे, त्यासाठी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. केस पिकणार, डोळ्यांवरती किंवा आपली स्किन जी राहते ती सैल होते, सुरकुत्या पडतात, शरीर आपलं जाड व्हायला लागतं. तर त्यासाठी आपल्या 24 तासातून स्वतःसाठी अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्वतःसाठी तो खर्च करायचा आहे. नंतर आपण आयुष्यभर जो पैसा साठवून ठेवलेला असतो तो शरीरावर घालवण्यापेक्षा आतापासूनच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करा ना. जसं सिजनेबल सगळे फ्रुट्स खा. नंतर ज्या नॅचरल गोष्टी आहेत, तुम्ही पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करण्यापेक्षा रोजच्या रोज दुधाने, दहीने किंवा मुलतानी माती म्हणा, बेसन पीठ म्हणा, डाळीचं पीठ म्हणा, हे तुम्ही लावून करून रोजच्या रोज तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. आणि रोजच्या रोज जर तुम्ही हे करत राहिला तर तुम्हाला एकदम फ्रेश आणि टवटवीत ताजेतवानं वाटणार आहे आणि पैसाही खर्च होणार नाही. ज्या आपल्या घरच्या गोष्टी आहेत ना, त्यातूनच हे आपण करू शकतो. तर स्वतःसाठी वेळ द्या मैत्रिणींनो. कितीही केलं तरी कोणीच म्हणणार नाही की हो, पण आपला जो हा अनमोल जीवन आहे, आयुष्य आहे, हे सुंदर आपणच बनवायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, भगवंताने एवढं आपल्याला सुंदर आयुष्य दिलं आहे, तर त्यासाठी भगवंताकडे कृतज्ञता व्यक्त करणे हे महत्वाचंच आहे. त्यासाठीच लव्ह यू गॉड असे तुम्ही कमेंट करा. आणि हा संदेश तुम्ही कुठून पाहत आहात, हा व्हिडिओ तुम्ही कुठून ऐकत आहात, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा, जेणे की मलाही समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे आणि माझ्यातली प्रगती मला अजून कशी करायची आहे. मैत्रिणींनो, मोठ्या गोष्टींसाठी आपण फक्त आनंदी होतो किंवा पॉझिटिव्ह फील करतो, पण जेव्हा आपल्या आयुष्यात सर्व काही परफेक्ट असतं, पण खरं तर आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. रोज तुमच्या मोकळ्या वेळेत थोडा वेळ काढून तुम्ही विचार करा की तुमच्याकडे चांगले आरोग्य आहे का, तुमच्याकडे तुमचे घर, कुटुंब, मित्र हे चांगले आहेत का, जे तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही काळात साथ देतील. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी राहण्याचा सराव करा. तुमच्या मनाला पॉझिटिव्ह बनवा, हे तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवेल, आयुष्यात तुम्हाला समाधान आणेल. होय मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत फक्त पुस्तके किंवा व्हिडिओ पाहू नका, लोकांचं निरीक्षण तुम्ही करा. तुम्ही खूप काही शिकू शकता. कारण आपण स्वतः जर अनुभव घेत राहिलो तर हे आयुष्य आपल्याला कमी पडणार. आपण अनुभवच घेत राहिलो तर आपण शिकणार कधी. त्यासाठी दुसऱ्यांच्या अनुभवातून सुद्धा शिकत राहा. कधीही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपला जो फ्रेंड सर्कल असतो तो आपल्यापेक्षा छोटा कधीच ठेवायचा नाही किंवा आपल्या लेवलचा कधीच ठेवायचा नाही. आपल्यापेक्षा 5-10 वर्षांनी जे मोठे असतील त्यांच्याशी आपण जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ठेवायचा, म्हणजे फ्रेंड सर्कल ठेवायचं, जेणे की कसं ना, त्यांचे जे अनुभव असतात ते आपल्याशी शेअर करतात आणि त्यातून आपल्या आयुष्यात आपण आपल्या ज्या चुका होणार असतात त्या चुका होत नाहीत. कसं होणार, छोट्यांना किंवा आपल्या बरोबरच्यांना पाहिलं तर इथे बरोबरी कळत न कळत आपल्या मनात हेवा देवा सुरू होतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांच्यासारखं आपलं व्हावं किंवा त्यांच्याकडे हे आहे माझ्याकडे हे नाही, असं हे होतं. पण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत जर आपण संवाद वगैरे जर करत असू किंवा त्यांच्याशी जर आपली फ्रेंडशिप असेल तर त्यांच्या अनुभवातून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकत असतो. आणि ही गोष्ट मला खूप आवडते आणि माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर माझ्यापेक्षा 5
ते 10 वर्षांनी जे मोठे आहेत ना त्यांचाच आकडा जास्त येईल. आणि ह्याचा मला अभिमान सुद्धा आहे, कारण आयुष्य एकच आहे. 1000 चुका करत बसण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकामधून आपण स्वतः शिका आणि तसं आपलं आयुष्य घडवा. नक्कीच तुम्ही कमी वेळेत खूप मोठं आणि खूप जास्त प्रमाणात अचीव करू शकता. तर पहा, खूप काही असं राहतं, आपण बाहेर पाहतो, बसमध्ये किंवा बाहेर आपण जर निघालो तर लोकांचं बिहेवियर, त्यांची लहान मोठी कामे, त्यांच्या सवयी, सर्व काही गोष्टी त्या अशा प्रकारे हँडल करतात. जेव्हा तुम्ही लोकांचं निरीक्षण करता ते तुम्हाला वास्तविक जीवनाचे अनेक धडे शिकवत असतात. त्यामुळे दुसऱ्यांकडून शिका, स्वतः आयुष्यभर त्या चुका करत बसू नका. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. मैत्रिणींनो, पहा, तुमचे नातेसंबंध कितीही मजबूत असले तरी तुमचं मन आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्हाला ते नाते काहीच कामाचे नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही काम करत असाल, शिक्षण घेत असाल, तुम्ही काही प्रोफेशनल काही करत असाल तरी तुमच्या स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा. कितीही झालं तरी तुम्ही अपडेट राहा. जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या करिअर ग्रोथवर तुम्ही फोकस करा, कारण हेच तुमच्या यशाची मोठी भूमिका बजावत असतं. कितीही असल्या तरी तुम्ही जर तुमच्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर कराल तेव्हा हळूहळू तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसू लागणार आहे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, यश आणि आनंद रोजच्या छोट्या छोट्या आणि सातत्यपूर्ण पावलांमुळेच मिळतो. तर मग सुरुवात करा, छोटे पावलं उचला, सातत्य ठेवा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या. तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला बोलत बोलत आज शनिवार आहे आणि शनिवारचा बाजार आज आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. सगळ्यांनी म्हणजे मैथिली मिस आहे त्यात, ती स्कूलला गेलेली. आज मैथिलीच्या पप्पांना सुट्टी होती, तर चला म्हटलं आज गाडीचा वापर न करता आपण पायीच बाजाराला जाऊ आणि बाजार घेऊन येऊया. कारण प्रत्येक वेळेस गाडीवरती जाणं, पटकन घेऊन वापस येणं असं होतं आणि बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो. आपल्या तब्येतीचंही तिथे म्हणजे थोडंसं आपल्याला वॉक पण होतो आणि वेळ भरपूर असल्यामुळे आपल्याला सर्व काही गोष्टी समजत असतात. तर चला, आता आम्ही इथे आलेलो आहोत, छानपैकी फ्रेश होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नंतर, तोपर्यंत बाय.